आजकाल पाणीपुरीमध्ये जरासं वेगळं काहीतरी रासायनिक पदार्थ मिक्स करतात, बरोबर आहे ना? तसं काही नाही. सर हे नंतर आहे, आधी तिचं परीक्षण करा तुम्ही. हो हे सजावट ते कशी केली ते पण सांगा. हे वरचे बरं का, सजावट कशी केली सर तुम्ही. ही भाकरवडी आहे. हे असेच मुलांना पौष्टिक पण आहेत मुगाच्या म्हणतात छोटे बाहेरची पेक्षा. आणि ही हिरव्या मुगाचा पराठा आणि त्याच्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी. काकडी गाजर असलेलं, काकडी असलेली, कोथिंबीर, मुळा आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची. ते वरचे टोमॅटो आणि हा बटाटा आहे का आपण एक छोटंसं भाऊ छोटे काय येतात? टोमॅटो आहे छोटे, जे जास्त यूज करतात. आणि ही थंडाई आहे, याच्यामध्ये दूध, काजू, बदाम, बडीशोप, मिरे, इलायची असे सगळे पदार्थ घालून उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. काय काय टाकायचे? काजू आहे, बदाम आहे, ऐका ना सर, बडीशोप आहे, मिरे आहे, मिरीची पावडर आहे, खजूर आहे. तुम्हीच इकडे या सर. किंगले सर इकडे बोल बघ. हां हे काय बंद होईल मला. चटणी वगैरे बघा. चमचा प्लास्टिकचा. चटपटीत, पौष्टिक, माणसांचे जेवढे गुण असतात आहेत तसे पदार्थ. चटपटी, थोडेसे हेल्दी, थोडेसे टेस्टी. दोन बडे द्यायचं, 2 आणि 3. बरोबर. शेंगदाण्याचे लाडू आहेत, मुलांसाठी पौष्टिक आहे. ही भजी भाकर आहे, ही सर्व पालेभाज्या मिक्स करून, कडधान्य मिक्स करून आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जास्त चालते. त्याच्यामध्ये रात्री शिजवून ठेवतात, चेंज घालतात आणि खाण्यासाठी पण चांगलं असते. ही आंबील असते, रात्री जेवायला शिजवून त्याच्यामध्ये ताक टाकून बनवून ठेवायचं. प्यायला खूप छान लागते. ज्वारीची भाकरी. सर ती वेळ अमावस्या नसते का, त्याचा मेनू येतो वेळ अमावस्याचा. म्हणजे चिंचेच्या पाण्याचं टाकली केली ना 8-8 थंडीच्या दिवशी तिळाच्या पोळ्या, धपाटे, चटणी असते ना भाजी भाकरीबरोबर. ही भाजी असते सर, त्या सगळ्या भाज्या मिक्स करून जेवढ्या शेतामध्ये पिकतात तेवढ्या सगळ्या भाज्या त्यात टाकतात. भाजी जी
सगळ्या भाज्या मेथी हे मट्टा का त्याच्यात पावट्याच्या शेंगा घातली गरम करून टाकतात पण आता हे गरमच टाकायचं कडवलं कडूनच आणलं आंबीलला चमचा. आणि त्यात हिंग सर मिक्स करा आधी, पुन्हा टाका त्यात. व्हिडिओ करा 1 मिनिट. बाटली चालवा ना, टोपण लावून बाटली चालवा. आमच्याकडे हेच मी एवढी बनवते. आंबे तसंच राहतो, थोडं चिंच एक राहते. चिंचेच्याच पाण्यात सगळी घोटायची. मी सातूचे लाडू, पीठ, सातूचं पीठ, बेसन पीठ सगळं तुपात भाजलं आणि सगळे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम झालं, मेथ्या सगळं तुपात सगळं ड्रायफ्रूट्स, खारी, बदाम, काजू आणि खोबरं किसून टाकलं आणि गुळाचा पाक करून त्याच्यात लाडू बांधले. ते लेकरांसाठी पौष्टिक पण, असे पण ड्रायफ्रूट्स खात नाही आणि चवीला पण टेस्ट. आणि ही कोथिंबीरची वडी, त्याच्यात बेसन पीठ, ओवा, जिरा, लसूण सगळं टाकून मिक्स करून त्याच्या वड्या केल्या आणि उकडून घेतल्या, पुन्हा काप केले आणि तव्यावर भाजले. मटकीची त्या भाजलेल्या की तळलेल्या आहे? तळल्या नाहीत, भाजल्यात. तव्यावर भाजल्या नाही तळल्या. ते तळल्यास ते बुकना होतं. नंतर हे सगळं सॅलड, मटकीची उसळ, कमी तेल, टेस्ट घ्या सर. टेस्ट. त्याच्याने हाडं पण मजबूत होतात. साधून पहिलेचे लोक असं मैदा आणि वापरत नाही. या सगळ्यांनी सर तुम्ही घेतला? हो. माझं नाव सर लागव, माझी मुलगी दुसरी शिकते. मी आंबवलेले पदार्थ बनवले आहे, इडली आणि आपली हे उडीद डाळ, मूग डाळ, तांदूळ आणि हरभरा डाळ सकाळी काल 8 तास भिजवून रात्री बॅटर बनवून ठेवलेलं. सकाळी ह्याच्यामध्ये मिक्स केले हे फळभाज्या, म्हणजे मुलं खात नाही अशा भाज्या निवडून टाकतात. हे असं काहीतरी केल्यावर मग खातात. आणि आंबवलेले पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले आहे. मोड आलेले मटकी, मोड आलेले कडधान्य पण खाल्लेले चांगले असतात ना. मग हां, दही. ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? ही बनवली. तुम्ही बनवलं का? टोमॅटो कापला, दुसरा अर्धा कट करून त्यामध्ये, आणि ही शेंगदाणे, कोथिंबीर, चटणी. हां, कढीपत्त्याचा त्याचा तडका मारला. आणि केळाची पान कसं सुचलं म्हणजे असं? केरळ डिश आहे म्हणून. छान आहे, एकदम छान आहे. टेस्ट घ्या. टेस्ट महत्त्वाची आहे. टेस्ट त्याच्यामध्ये बघा बघा टेस्ट. मी नाही खाल्लं. इडली बघा ना, इडली टेस्ट त्याच्यामध्ये छान लागते.
त्यांना खायचं नाही करायचं मैडम तुम टेस्ट करा और ये कटलेट है इसमें हर चीज़ डालने वाला है बटाटे वटाना कोथिंबीर शाजीरा लौंग गरम मसाला और हर चीज़ बनाने से हां म्हणजे मुलं भाजी खात नाही तर तुम्ही हाँ ऐसा mix कर करून द्या. कटलेट है ये और जो फ्लेवर है ना भाजी का इसमें सारा mix करके तळून घेतले का कसं केलंय थोड़ा सा फ्राई किया काय केलं हां. ऊपर से क्या है नहीं कर इससे हाँ सेवैया चटनी कशी चटनी टमाटर आज सगळे नाश्ता करून आले वाटतं थोडं थोडं इथंच खायचं ना आता आम्ही जाऊन देणार नाही आज दिवसभर घरी सांगणार उपवास आहे आम्हाला. पण काय चौका म्हणतात हां. हे आपल्या इकडं आपण भरीत म्हणतो पण राजस्थानकडे चौका म्हणतात वांगा म्हणजे राजस्थानी डिश आहे म्हणजे एक हां. प्रकारे. वांगा कांदा टोमॅटो आणि थोडेसे पालेभाजी वगैरे मिक्स करून सगळं उकडून घेऊन बनवलेलं आहे हा आणि हा मिक्स डाळीची डाळ सर्व डाळी मिक्स चणा डाळ वगैरे तूर डाळ मूग डाळ हे सगळ्या डाळी मिक्स डाळीची डाळ बनवली आणि हे वाटी गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा ओवा आणि मीठ आणि तूप टाकून बनवलेलं असतं. भाजून घेतले ना? भाजून कशा भाजल्यात त्या कसे हे मी आपल्या पात्रामध्येच भाजले आपले पात्र पण तेल वगैरे काहीच ना नाही, नाही. तेल वगैरे काय नाही पण आप्पे पात्रामध्ये असं एवढं भाजलं जातं हो का? हे बघा ना ते आप्पे मला नाही खायचं मला नाही खायचं आणि इकडे काय नाही. तूप डाळीत टाकून खायचं. असं झालं. या, या पुढं. व्हिडिओ काढ थोडं मध्ये वाटतं पॉज ठेवत जा म्हणजे तुझ्या याला ना ते आपले चिली भाजी असतात ना लाल हां. त्याच्यात गरम करून ते त्यात सोडले ना हां. तर एकदम परफेक्ट आहे हो. माझे नाव पूनम दिनकर. मी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत ठेचा लोणचं आणि मिरचीचं लोणचं हा पदार्थ बनवलेला आहे. हा पदार्थ चवीला तर चांगला आहे परंतु आरोग्यासाठीही खूप चांगला आहे. आरोग्यासाठी बाजरीच्या भाकरीमुळे आपल्याला ऊर्जा मिळते व बाजरीची भाकरी पचायलाही सोपी असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये दिवसातून एक वेळेस तरी हा आहार असला पाहिजे. सकस आणि संतुलित आहार बाजरीची भाकरी व चपाती काढू का खाली? घरी ते बाजरीचं. हां. संपून जायचं हा घरी असतो. तुमचं ते कसं बनते? माझं तव्यावर बांधलं
पूर्ण डाळीचं बनवलेलं आहे. कोणत्या कोणत्या डाळीचे मूग डाळ, हरभऱ्याची डाळ आणि तूर डाळ वगैरे आणि नाचण्याचं पीठ पण आहे, गव्हाचं पीठ आहे. सगळं पीठ वाफेवरच्या डाळीचे कोल्हापूर साईडला जास्त चालतात. संजीव कपूर काय नाव आताची मुलं कसं डाळ वगैरे जास्त खातात त्यामुळे डाळीचं पाणी पालक थोडंसं आहे मोठ्याने करा व्हिडिओ कशाची पिठाची उपासाची भाजी आहे खात सर उपासाची हे बघ हो हे पकडा उपवासाची भाजी उपास वाल्याने साबुदाणा असं का म्हणजे साबुदाणा भगर आणि बटाटे कुठ टाकायचं अरे वा नवीन काहीतरी बांगर सर तुमच्यासाठी स्पेशल आहे बस बस आणि आम्ही असं करून खातो बस 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 उपास आहे ना का गाव बा खालून खाऊन आलो आपण नाही खाऊन शनिवारी हजार आव खाल देऊ
फिरायला नाही तर इकडं असं इकडे येतो याला कोण बोलतात का? ते आमण्यापुऱ्यांचं आहे ते खाण्यासाठी आमच्या गावाकडे जास्त बनवतात आंबोळ्या कशाची शेंगोळी शंकरपाळे शिंगोळे शंकरपाळे सुंदर पुढे 4-5 दिवस झाला असतो आता पुढे चला तुमचे बाहेर कोणाच्या गाड्या त्या गाड्या आणि तुमच्या ते तिसरीला बसायला चौथीला बसायला गटायचं पहिली दुसरी बसते मग बाकीच्या महिला खेळलेली माझी चौगले पाचवी शिकले की काकडीचे थालीपीठ बनवलेले आहे काकडीचे काकडी हां कारण की उन्हाळ्यात मुलांच्यासाठी पौष्टिक पण राहतात थंडावा राहतो अंगात आणि उपासाचं. सगळे मिश्र डाळींच्या पिठाचं बघा. म्हणजे घरी उपासाचं बनवलेलं काकडीचा उपास आहे. काकडी किसून टाकायची